नमस्कार. आज आपण बनवतोय कर्दी, म्हणजेच याला जाडी सुकट पण बोलतात. ही रेसिपी कशी बनवली चला बघूयात. मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर इथं मी 2 बारीक चिरून घेतलेले कांदे घेतलेत. त्यानंतर एक पिकलेला टोमॅटो, चवीप्रमाणे मीठ, एक मोठा चमचा धना पावडर, 1 चमचाभर कांदा लसूण मसाला, 1 चमचाभर अद्रक लसूण पेस्ट, 1 चमचा लाल तिखट, हिंग आणि अर्धा चमचा हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. इथं मी आपली जी जाडी सुकट आहे ती व्यवस्थित अशी अगोदरच निवडून घेतली आहे. हे बघा, या पद्धतीने ही जी जाडी सुकट आहे किंवा हिला कर्दी पण बोलतात, ही बाजारामध्ये मिळते. हिचं जे म्हणजे तोंड आहे ते आपल्याला असं या पद्धतीने काढून टाकायचं आहे आणि त्याला बारीक बारीक काटे असतात ते पण आपल्याला काढून टाकायचे. या पद्धतीने मी ही जी कर्दी आहे ही व्यवस्थित अशी साफ करून घेतली आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला सोलून दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला ही सगळी कर्दी साफ करून घ्यायची आहे. गॅसवर आता एक कढई ठेवली होती. कढई चांगली तापली. त्यात आता मी आपण जी सोलून घेतलेली जाडी सुकट होती ती घालून घेते आणि हिला व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचंय. 3 ते 4 मिनिटांमध्ये आपली ही जी सुकट आहे ही छान अशी भाजली जाते. भाजताना गॅस स्लोच ठेवायचा. जर फुल गॅस ठेवला ही जी सुकट आहे ही लगेच करपते. आता ही सुकट व्यवस्थित अशी भाजून झाली. आता हिला एका भांड्यामध्ये इथं मी काढून घेते. ही जी भाजलेली सुकट आहे हिला आपल्याला व्यवस्थित 2-3 पाण्याने धुवून घ्यायचंय. इथं मी वाडक्यामध्ये पाणी घालून घेते आणि व्यवस्थित असं 2-3 पाण्याने ही जी सुकट आहे हिला मी धुवून घेतली. धुवून झाल्यानंतर भरपूर पाणी घालून ही जी सुकट आहे हिला भिजत ठेवायचं. आता त्याच कढईमध्ये इथं मी तेल घालून घेतलंय आणि तेल व्यवस्थित तापू द्यायचंय. तेल व्यवस्थित चांगलं तापलं. आता त्याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचा. हिंग चांगला फुलला की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा. आता कांदा लवकर शिजावा म्हणून आपल्याला याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं याला चांगलं मिक्स करायचं आणि कांदा आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत शिजू द्यायचा आहे. कांद्याला चांगला असा सोनेरी कलर आलाय. आता याच्यामध्ये आपल्याला आपण जो बारीक चिरून घेतलेला टोमॅटो होता तो टोमॅटो आपल्याला याच्यामध्ये आता घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं कांदा आणि टोमॅटो हे परतून घ्यायचे. कांदा आणि टोमॅटो छान असे एकजीव झालेत. यात आता आपल्याला आपण जी अद्रक लसणाची पेस्ट घेतली होती ती इथं मी अद्रक लसणाची पेस्ट यामध्ये घालून घेते आणि अद्रक लसणाची पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं याला परतून घ्यायचंय. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली ही जी अद्रक लसणाची पेस्ट आहे ही छान अशी परतली जाते. यात आता आपण मसाले घालून घेऊ. सगळ्यात अगोदर धना पावडर, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर आणि हळद घालून घेतली आहे. आता हे मसाले आपण व्यवस्थित असे परतून घेणार आहे. मसाले खाली चिकटू नये म्हणून याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालतोय. थोडंसं पाणी घातल्यानंतर आपल्याला आपले जे मसाले आहेत ते व्यवस्थित असे परतू द्यायचेत. हे बघा, आपले मसाले व्यवस्थित असे परतले गेलेत आणि जे मसाले त्याला छान असं तेल पण सुटलंय. मसाल्याचा कलर पण बदललाय. पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ.
आता आपण जी जाडी सुकट भिजत लावली होती तर ती व्यवस्थित अशी मसाला परतून होईपर्यंत भिजली आहे. तर ती भिजलेली सुकट आता आपण यामध्ये घालून घेणार आहे. तर या पद्धतीने सगळे सुकट मी इथं कढईमध्ये घालून घेते आणि व्यवस्थित असं याला आता मिक्स करून घ्यायचंय. सुकट आणि मसाला एकदम छान असे व्यवस्थित मिक्स झालेत. आता यात आपल्याला सुकट शिजेल इतपत पाणी घालायचंय. तर इथं मी थोडंसं पाणी घालून घेतलंय आणि व्यवस्थित असं मिक्स केलंय. इथं भाजीला छान अशी उकळी आली आहे. आता पुन्हा एकदा ही जी भाजी आहे हिला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस स्लो करायचा आणि त्याच्यावर एक झाकण ठेवून 5 मिनटं ही भाजी चांगली व्यवस्थित अशी शिजून द्यायची आहे. तर इथं मी आता एक झाकण ठेवलंय. 5 मिनिटानंतर हे बघा आपली भाजी किती छान अशी शिजली आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर इथं मी भरपूर सारी अशी कोथिंबीर भाजीमध्ये घालून घेतली आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि 2 मिनिटासाठी आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचंय. 2 मिनिटानंतर झाकण काढून बघूयात. तर हे बघा आपली भाजीला छान अशी तर्री आली आहे. म्हणजे आपली भाजी इथं व्यवस्थित शिजली आहे. तर या पद्धतीने कर्दी किंवा त्याला जाडी सुकट पण बोलतात, जाडी सुकटची भाजी बनवून तयार झाली आहे. तर खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशी इथं आपली भाजी बनवून तयार झाली आहे. आता ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही माझ्या फूडी फ्रेंझी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. त्यामुळे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.